ओके. हा तर सर मी सांगू. हा मला एकदा मी रेकॉर्डिंग चालू केली तर पुन्हा एकदा बोलतो. मी सॉरी ती खात आहे हे जर उत्तर असेल तर प्रश्न काय असेल अगोदर प्रशिक बोल. ती काय खात आहे. ती काय खात आहे. ती आंबा खात आहे असं होणार प्रशिक. अजून कोण. सर मी सांगू. मी कोण. मंगला. मंगला. येस. ती आता काय करत आहे. ती आता काय करत. ती आता बसलेली आहे. ओके. अजून कोण. बसले ना आता खाताना बसतो माणूस मग ती बसलेली आहे असं पण उत्तर येऊ शकतं. चला अनिकेत थोडासा मेंदूला जोर देऊन. खात आहे ते काय खात आहे. ती खात आहे हे उत्तर यायला पाहिजे. प्रश्न काय. ती खात आहे का. कोण खात आहे का. कोण बोललं हे. कोण खात आहे. कोण बोललं येस हर्षवर्धन. ती खात आहे का. हा तर आन्सर ओके. तर प्रश्न असा येईल. ती खात आहे का म्हणजे एक्सक्लेमेटरी साइन. येस 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 येस. मी आता स्क्रीन शेअर करतो. ओके मग तुम्हाला समजेल. पण काही जणांची बरोबर उत्तर आली. म्हणजे प्रश्न तुम्ही सांगितलेला आहे तो काही जणांची बरोबर उत्तर आली. ओके एक मिनिट. ओके तर उत्तर आहे काय येईल फायनल उत्तर. सगळ्यांनी ऐकलं उत्तर कोणाचं बरोबर आहे. ती खात आहे. हो सर. कोण खात आहे. संस्कारने केलंय सर्व. नाही 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 मला फायनल आन्सर तुम्हाला समजलंय का. कारण भरपूर जणांनी बरोबर सांगितलेलं आहे. समजलं तुम्हाला. ती काय करत आहे. ती बसलेली आहे असं पण होऊ शकतं ना. उत्तर दिले कोणीतरी बरोबर. ती खात आहे का. ती खात आहे का. हा मग याच्यावरती कन्फर्म करूया आपण. यस. ओके मी थोडस ती खात. ओके मला टायपिंगला प्रॉब्लेम येतो ऍक्च्युली. ती खात 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 खात. ओके आहे. ओके हे एवढं जरी आलं ना तुम्हाला तरी भरपूर झाला. अगं तू काय सांगतो. व्हिडिओ चालू होता. बोल. इथे नका बोलू. म्यूट करून बोला नाही तर सगळ्यांना समजेल. अरे सर. ओके सगळ्यांना दिसतंय. स्क्रीन दिसते. हो सर. हा ओके. काय लिहिलंय स्क्रीन वरती आता. ओके व्हेरी गुड. ती खात आहे. हा या ती खात आहे हे जर प्रश्न यायला पाहिजे तर नाही. हे जर उत्तर यायला पाहिजे तर त्याचा प्रश्न फक्त साध्या सोप्या पद्धतीने होतो. त्या वाक्याच्या शेवटी का टाकायचं. बरोबर. खात आहे. हा उत्तर येईल ती खात आहे का. तर दोन उत्तरे येऊ शकतात. एक तर होकारार्थी एक तर नकारार्थी. नकारार्थी आपण आता बघत नाही आहोत. आपण फक्त होकारार्थी बघतो. ओके ठीक आहे. याचं उत्तर फक्त ह्या दोनच पद्धतीने होतं. आणि आपण नकारार्थी साईडला ठेवलं तर ह्याचं उत्तर फक्त एकाच पद्धतीने होणार. ती खात आहे का. तर हो ती खात आहे. बरोबर. हे समजते सगळ्यांना. येस. हा आता ती खात आहे इंग्लिश मध्ये काय होणार. अरे कोण आहे. थांबा ना जरा. मी प्रश्न काय विचारला. ती खात आहे याच इंग्लिश मध्ये काय होणार. शी इज इटिंग. बरोबर. शी इज इटिंग. बरोबर. शी इज इटिंग. हा आता याच आपल्याला काय करायचं आहे. ती खात आहे का करायचं आहे. बरोबर की नाही. हा आता रोशनी सोडून बाकीच्यांनी बोलायचं आहे. हे इंग्लिश मध्ये कसं येणार.
ती खात आहे का? गोष्टी सोडून बोलायचं आहे. मला वाटतं मी बोलू का वंदनाने सर? काहीतरी बरोबर सांगितलं. मी बोलू वंदनाने बरोबर सांगितलं. इज वंदना शी का इटिंग मंगला. काय? इज शी इटिंग ओके, अजून काय येणार? चला अजून काय येणार? कोण सांगेल? बोला लवकर लवकर लवकर. काय कन्फ्युज अरे चुकलं तर चालेल. बोला राजांनो, राण्यांनो, बोला. इज सी इटिंग सर? ओके, प्रशिक म्हणतो इज शी इटिंग, पुन्हा म्हणते इज शी इटिंग. अजून प्रणील तुझं काय मत आहे? चालू आहे सर, ट्राय करून. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा हे महत्वाचं. ट्राय करणं, प्रयत्न चालू आहे, प्रयत्न सोडत नाही. कोण सांगेल? भारती बोलते डज शी इटिंग. व्हेरी गुड. अजून भारती थोडीशी जवळ आहे. हा ओके ओके. अजून वंदना काहीतरी म्हणत होती. वंदना ओके. उज्ज्वला तू जॉईन झाली. उज्ज्वला एक मिनिट. उज्ज्वला जॉईन झाली तू? हो सर. ओके. जो अगोदर ऑलरेडी एक नंबर आहे ना, मी हे टेक्निकल इश्यू मध्ये प्रॉब्लेम झाला, मी मेसेज वाचला तुझा. आता काय करायचं, अगोदरचा जो नंबर आहे ना तो अगोदर रिमूव्ह करायला सांगायचा, रिमूव्ह व्हायला सांगायचा. मग तुझ्या नवीन नंबरवरती मी लिंक पाठवतो व्हॉट्सअपची, मग त्या ग्रुपने जॉईन होतो. ओके. हा पण तो अगोदर जुना नंबर आहे तो रिमूव्ह केलाय ना? रिमूव्ह हो हो रिमूव्ह केलाय. रिमूव्ह. हा मला आतापर्यंत रिमूव्ह झालेला दिसला नाही हा नंबर. ओके ठीक आहे. ओके ओके मी हॅलो. येस स्नेहा. हो सर. येस काय होईल? सर इज शी इटिंग? डू यू इटिंग ओके. कोण बोलतं हे डू यू इटिंग? थोडस जवळ आहे. कोण आहे ते? पूनम पूनम. अरे पूनम तू अगोदर सांगितलं इज शी इटिंग ना, मग मन बदललं तुझं? सर इज शी इटिंग? ओके. प्रणील बोलला इज शी इटिंग. ओके. अजून कोणाचं काय काय? ओके. याच्या व्यतिरिक्त कोणाचं काही उत्तर आहे? नो नो. डज शी इटिंग. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. इंग्लिशची वाट लागण्या अगोदर आपण बरोबर उत्तराकडे येऊया. आपण चिरफाड नको. तर साधं सोपं आहे, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला समजेल, तुम्हाला दिसेल. हा ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. हा आता हे ओके. बाकीच्यांना दिसतंय म्हणजे माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. दिसते ना? ओके. आता बघा टुडेचं वाक्य काय आहे? ती खात आहे. बरोबर की नाही? टुडेचं वाक्य आहे ती खात आहे. शी इज इटिंग. मग याच्या पुढे जेव्हा का लागतो तेव्हा तो का लागल्यावरती फक्त हा इज उचलायचा आणि वाक्याच्या सुरुवातीला टाकायचा आणि शेवटी टाकायचं क्वेश्चन मार्क आणि त्याचा प्रश्न होतो इज शी इटिंग. समजतंय? हो सर. एवढंच करायचं. हा तो डू डज हॅज हॅव एवढं घ्यायचं नाही. ओके. फक्त तो इज पूनम करेक्ट होती सर. नाही पूनम तू पण करेक्ट होती, तू सुरुवातीला सांगितलेलं बरोबर. ओके ओके. समजतंय सगळ्यांना? येस सर. फक्त तो इज उचलायचा, तो वाक्याच्या सुरुवातीला टाकायचा. ओके. एक प्रॅक्टिस घेऊया आणि पुढे पुढे जाऊया. हा चला. आता प्रणील नाचत आहे वाक्य आहे. हा याचं पहिलं होकारार्थी सांगा इंग्लिश मध्ये. प्रणील नाचत आहे. प्रणील इज डान्सिंग. व्हेरी गुड. हा आता याचं मराठीमध्ये प्रश्न सांगा. इज प्रणील डान्सिंग? मराठी. मी काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या रे. मी काय म्हणतोय, मी मराठीमध्ये विचारलं तेव्हा मराठीमध्येच सांगा. हा प्रणील डान्स करत आहे का? प्रणील नाचत करत आहे का? प्रणील नाचत आहे का? प्रणील नाचत आहे का? फक्त शेवटी वाक्याच्या का लावला आपण. प्रणील नाचत आहे. प्रणील नाचत आहे का? आता याच काय होणार मग इंग्लिश मध्ये? प्रणील नाचत आहे का? इज प्रणील
इज प्रणील डान्सिंग. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा एवढंच करायचं. इज प्रणील डान्सिंग आणि तो टोन पण तुमची प्रश्नार्थी यायला पाहिजे. म्हणजे इज प्रणील डान्सिंग हे प्रश्नार्थी नाही. इज प्रणील डान्सिंग हा प्रश्नार्थी टोन आहे. ओके, तर तो प्रश्नार्थी टोन पण येणं गरजेचं आहे जेव्हा आपण प्रश्न विचारतो. ठीक. ओके, चला अजून एक वाक्य घेऊया आपण. आम्ही खात आहोत. पहिलं इंग्लिश मध्ये सांगा याच. आम्ही खात आहोत. वी आर इटिंग. वी आर इटिंग. याचं प्रश्नार्थी मराठीमध्ये सांगा. आम्ही खात आहोत याचं. आम्ही खात आहोत का? आम्ही खात आहोत का? आम्ही खात आहे का? आम्ही खात आहे का? आम्ही खात आहोत. अनेक आहे ना आहोत. आम्ही खात आहोत का? मग कसं होणार इंग्लिश मध्ये आम्ही खात आहोत का? पुढे काय घेतलं आपण? बरोबर की नाही? आर घेतला. आर बी इटिंग. बरोबर समजतं सगळ्यांना? येस सर. चला अजून एक घेऊया. इच झालं, आरच झालं. आता काय राहिलं? आता थोडस ट्रिकी आहे. आता जे आहे तेच ठेवा. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी मलाच प्रश्न विचारतोय असं आहे ते. ओके. मी विचार करत आहे याच इंग्लिश मध्ये करा अगोदर. आय एम थिंकिंग. हळूहळू. आय एम थिंकिंग. एवढं हळू बोलायचंय. ओके. आय एम थिंकिंग. व्हेरी गुड. आता मराठीमध्ये प्रश्न विचारा. एम आय थिंकिंग. हे मराठी आहे का? मी विचार करत आहे का? तू काय विचार करत आहेस? थांबा, कोण बोललं? जय जय. जय काय बोलला? विचार करत आहे. जय काय बोलला? जय काय? जय काय बोलला? जय तू काय विचार करत आहेस? तू ना? Yes. मी हे वाक्याच्या अगोदर सांगितलं की मीच मलाच प्रश्न विचारतो असं मी बोललो. असं मी क्लिअरली बोललो. पण आपण ऐकत नाही. माझ्याकडे लक्ष देत नाही. जय तुझं लक्ष कोणाकडे आहे? पण आय होप जयचं लग्न झालेलं आहे. ओके. येस. चला मी सांगू? मराठीमध्ये अगोदर. झालंय ना? सर मी सांगू का? झालंय. जयचं लग्न झालंय. ओके. कोण? मी विजयश्री. विजयश्री बोल. आता बोल विजयश्री बोल. मी विचार करत आहे का? थोडस मलाच विचारलं. मलाच मी विचारत, माझ्याच मनाशी मी बोलत आहे. मी विचार करत आहे का? काय होणार इंग्लिश मध्ये? व्हेरी गुड. कोण बोललं हे? मी विजयश्री बोलत होती. ओके. इंग्लिश मध्ये काय होणार मग त्याचं? एम आय थिंकिंग. एम आय थिंकिंग. एम आय थिंकिंग. मग त्याचं उत्तर काय येणार? येस, आय एम थिंकिंग. ओके. आता सध्या प्रॅक्टिस साठी आपण थोडेसे ऍडव्हान्स वरती गेलो की ह्याचं थोडंसं बदलतं. एकदम थोडंसं बदलतं जसं जयने सांगितलं. पण आता सध्या आपण ते बदलायचं नाहीये. आपण आय असेल तेव्हा आयच आपण हे करायचं. ओके. आता यूच असेल तेव्हा यूच प्रश्न करा. त्याच्यामध्ये पण बदलू नका. निखिल मोठा लाईटला. तू चालत आहे याचं इंग्लिश मध्ये कसं होणार? यू आर वॉकिंग. आज नाही बोलायचं रे राजा. हळूहळू. आर वॉकिंग. वॉकिंग. ओके. याचं मराठीमध्ये प्रश्न काय होणार? तू चालत आहे का? आहेस का? तू चालत आहेस का? मग कसं होणार आर इंग्लिश यू मध्ये? वॉकिंग? काय कोण काय बोललं हे? काजल. आर यू वॉकिंग? काजल काय बोलली तू? आर यू वॉकिंग? ओके. मला वाटतं मराठीमध्ये तू वॉकिंग असं पण बोल. हो मी वॉकिंग. ओके. ओके. आर यू वॉकिंग? येस आय एम वॉकिंग. ओके. किंवा येस यू आर वॉकिंग.
थोडस आता थोडस ऍडव्हान्स वरती गेल्यावरती याचं आपण कन्व्हर्सेशन करणार आहोत. हा, आर यू वॉकिंग, मग मी म्हणेल येस आय एम वॉकिंग असं. हा, आर यू थिंकिंग, येस आय एम थिंकिंग. पण सध्या ते नको, सध्या तुम्ही प्रॅक्टिस व्हावी म्हणून ते थोडं असंच ठेवा. ओके, समजला ह्याचा प्रश्न कसा होतो? येस सर. हा, ओके. हा, फक्त आपण आहे ना, मी आता म्हणजे येस्टरडेचं पण घेतो आणि टुमॉरोचं पण घेतो, मग आपण थांबूया. हा, ओके, येस्टरडेचं पण आणि टुमॉरोचं. कारण आता हे बेसिक एकदा तुमचं क्लिअर झालं तर येस्टरडे आणि टुमॉरोचं इझी होऊन जाईल. हा, त्याच्या पुढचे जे 3 लेसन्स आहेत ते मग आपण उद्या करू. ओके, ठीक आहे. ओके, हे मॉड्यूल आहे. आता मॉड्यूल करतोय आपले लेसन. सेकंड मॉड्यूल आहे ना? हा सेकंड मॉड्यूल आपण सुरुवात केलेला आहे, ज्याला आपण क्वेश्चनार्थी, काय बोलतात, प्रश्नार्थी आपण बोलतो. क्वेश्चनार्थी. ओके, म्हणजे तुमच्यामुळे मी आता माझ्या पण मराठी इंग्लिश असं मिक्स झालं. ओके, इंटरोगेटिव्ह असतं ते ऍक्च्युली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, प्रश्नार्थी आहे. हा आपला दुसरा मॉड्यूल चालू झालेला आहे. ओके सर, आणखी अगोदर काय रूल दिले का? रूल काय माहिती नाही, दिले असतील, मला नाही माहिती. मग मी नाही होते ना सर. काय नाही दिले काही नाही झालं, फक्त रिव्हिजन केलं. 1 घंटा वेस्ट झाला माहिती का? काय 1 घंटा? माझा पण 1 घंटा मिस झाला ऍक्च्युली. हा, मग मी तुमचं यांना सांगितलं ना, रोशनी मॅडमला सांगितलेलं. रोशनी मॅडमला विचारा, त्यांनी काही रूल्स दिलेले असतात का? लिंक क्रिएट करण्यासाठी सांगितलं ना. मग मी बोलले की आता मला तेवढा टाइम मिळेल. मग रोशनी मॅडमला विचारून घ्या. सर काय तुम्ही पण सर. ओके ओके, रोशनी मॅडम सर. ओके, आता हे मॅडम बोलू नका, रोशनी बोला. रोशनी मॅडम असतात. रोशनी मॅडम बोला, मॅडम बोला, त्या शिकवलं नाही. रॉक मॅडम. आज त्यांनी पूर्ण सांभाळलं. असा पहिला 1 तास असं सांभाळला त्यांनी. पण त्यांच्याकडे टाइम आहे चांगला. असं कोणतरी पाहिजे. ओके, आम्ही काय करतो, आमचा होमवर्क आला ना, नंतर पहिलं मी हे पूर्ण करून घेतो. नंतर आपण रेकॉर्डिंग मी बंद करेल आणि मग आपण टाइमपास करू. ओके, ठीक आहे. ओके, तर ती खात आहे याचं येस्टरडेचं मराठीचं वाक्य काय होणार? ती काल खात होती. ती खात होती का? प्रणील, आपण डायरेक्ट पुढे नाही जायचं, हळूहळू. ती खात होती. ती खात होती का? सगळ्यांनी लिहून घ्या, ती खात. माझ्याकडे टाईप होत नाहीये मराठी. ओके, ती खात होती का? अरे होती झालं, खात नाही झालं. नाही, ठीक आहे, ती खात होती. हा, ती खात होती. ह्याचं कसं होणार इंग्लिश मध्ये? She was eating. ओके, शी वॉज इटिंग. ओके, व्हेरी गुड. वैशाली खूप दिवसानंतर बोलतेस का तू? आणि पहिली गोष्ट, चंद्राली बोलायचं की वैशाली बोलायचं, तुला काय आवडेल बोलायला हे अगोदर सांग. मला चंद्राली आवडेल. मग ते वैशाली डिलीट करून टाक, चंद्राली म्हणूनच जॉईन हो. ओके, म्हणजे मग टेन्शनच येणार नाही. आणि हे जाओ जापानीज सरनेम आहे की महाराष्ट्राचं आहे? It's a Chinese surname. इट्स अ चायनीज सरनेम. ओके, माय गेस थोडासा बरोबर होता. ओके, व्हेरी गुड. सो यू आर मॅरिड विथ चायनीज गाय? Yes. ग्रेट. चंद्राली डोक्यात का आहे? कारण चंद्राली माझ्या मागेच लागलेली सुरुवातीला. तिने जसे पैसे भरले तशी मला कधी क्लास चालू करणार, आणि मी तिला हेच सांगत बसलो की बघू, प्रयत्न करेल लवकर चालू करायला. मी तिला सांगितलंच नाही लवकर, आणि जेव्हा लवकर चालू केला तर ती गायबच होती, ती जॉईनच नाही झाली. होते पण मी बोलत नव्हते किंवा येत नव्हते व्हिडिओवर. ओके, असं पण असेल. आज व्हिडिओवरती आली म्हणून बरं झालं चंद्राली. ओके, गुड. चलो, तो ती खात होती. ओके, याचं इंग्लिश मध्ये शी वॉज इटिंग असं होणार, बरोबर? ओके, आता शी वॉज इटिंग. आता मग प्रणील, आता सांग, आता मग त्याचा प्रश्न कसा होणार? ती खात आहे का? आपण टुडे वरून येस्टरडे मध्ये गेलो ना प्रणील. हो, पुन्हा टुडे ती खात होती का? सॉरी, ती खात होती का? ओके, तू घरीच आहेस ना का फिरतोयस बाहेर? नाही सर, घरीच आहे. ओके, घरीच आहे. हा, चला, ती खात होती का? हा, दिसलं पाठी, मला काहीतरी दिसलं हिरो, पण हाय, घरीच आहे. तर
हा इंग्लिश मध्ये काय होणार आता प्रणील? वॉज शी इटिंग. ओके. हा कधी कधी इज पण येतात तोंडामध्ये. येस्टरडेचा आहे फक्त वॉज उचलायचा वाक्याच्या मधला आणि तो सुरुवातीला घ्यायचा. ओके समजतंय? एवढं इझी आहे. ओके अजून एक वाक्य घेतो मग टुमॉरोकडे जाऊया आपण लगेच. ओके कांचन समजते? कांचन? येस सर. ओके व्हेरी गुड. आता कांचन बोलेल फक्त. हा आम्ही चालत आहोत हे टुडेचं वाक्य आहे. त्याचं येस्टरडेचं मराठीमध्ये कसं होणार? आम्ही चालत होतो. ओके व्हेरी गुड. त्याचा मराठीमध्ये प्रश्न कसा होणार? आम्ही चालत होतो का? व्हेरी गुड. हा आता त्याचं इंग्लिश मध्ये कसा प्रश्न होणार? ली आणि बोल. ली आणि बोल. ओके बाकी गेस कोण करेल? मी सांगू? येस शकुंतला. वेअर इंग्लिश मध्ये कसं करायचं सर? इंग्लिश मध्ये येस. वेअर वी वॉकिंग. ओके हा समजतंय? पुढे काय आलं सांगा? वी वेअर वॉकिंग. याचं पुढे काय आलं? आम्ही चालत आहोत काच काय आलं पुढे? वेअर आलं. हा समजतंय तुम्हाला? वेअर आलं. ओके हा अजून एक मी वाक्य सांगतो मराठीमध्ये. हा मी विचार करत आहे याचं इंग्लिश मध्ये सांगायचं आहे. आय एम थिंकिंग. व्हेरी गुड व्हेरी गुड. याचं येस्टरडेचं मराठी वाक्य सांगायचं आहे. मी विचार करत होते. काल मी विचार करत होते. काल हा कंसामध्ये इन ब्रॅकेट. ओके काल विचार करत होते. ओके येस. आणि याचं मग इंग्लिश मध्ये कसं होणार? I was thinking yesterday. वैशाली वैशाली वैशाली. पुन्हा एकदा चंद्राली. ओके गो अहेड चंद्राली. I was thinking yesterday. आणि क्वेश्चन मार्क शेवटी. Was I thinking yesterday? हा प्रश्नार्थी होणार वॉज आय थिंकिंग येस्टरडे. ओके येस्टरडे इन ब्रॅकेट टाकायचं. समजतंय सगळ्यांना? आता शेवटचं वाक्य मग टुमॉरोकडे जाऊया आपण. ओके ओके चला. तू धावत आहेस याचं इंग्लिश मध्ये करा. यू आर रनिंग. ओके हा मराठी. ओके हा याचा आता प्रश्नार्थी करायचा नाही. याचं येस्टरडेचं वाक्य करा. तू धावत होता. तू धावत होतास. व्हेरी गुड. आता प्रश्नार्थी करा मराठीमध्ये. नाही पहिलं तू धावत होतास याचं इंग्लिश मध्ये कसं होणार? यू वेअर रनिंग. यू वेअर रनिंग. व्हेरी व्हेरी. आता याचं प्रश्नार्थी मराठीमध्ये वेअर यू रनिंग. वेअर यू रनिंग. वेअर यू रनिंग. हा 2-3 प्रोनाउन्सिएशन आहेत. काही युकेचे प्रोनाउन्सिएशन असतात, काही US चे प्रोनाउन्सिएशन असतात. त्याच्याशी घेणं देणं नाहीये. काही आपले कोकणातले प्रोनाउन्सिएशन असतात. काही प्रणील तू कुठल्या गावचा आहेस राजा? सातारा. काही साताऱ्याचे त्याचे प्रोनाउन्सिएशन वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रोनाउन्सिएशनचं टेन्शन घ्यायचं नाही. ओके वेअर यू रनिंग. हा असं होणार ते. ओके समजतंय? येस्टरडेचं प्रश्नार्थी कसं होणार? ओके चला हा आता आपण जाऊया टुमॉरोकडे. ओके टुमॉरोचं एक मराठी वाक्य सांगा कोणीही टुमॉरोचं. मी उद्या खेळेन. व्हेरी गुड. हा मी माझं आलं. मी उद्या खेळेन. ओके आणि हे उद्या आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचं. कशामध्ये टाकायचं? ब्रॅकेट मध्ये. ओके ब्रॅकेट म्हणजे उद्या नंतर आपला जेव्हा प्रॅक्टिस आपली चांगली होईल तेव्हा हे उद्या काढून टाकायचं. ओके हा मग आता याचं इंग्लिश काय होणार? I will play. आय विल प्ले. ते ब्रॅकेट मध्ये टुमॉरो टाकायचं. नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. ओके हा आता याचं
प्रश्नार्थी मराठीमध्ये कसं होणार? Will I play? विल आय प्ले टुमारो? बघा बघा लगेच जम्प करता इंग्लिश. हा, जसा जन्म तुमचा खेळेन. अमेरिकेत झालाय तसा है ना. उद्या खेळेन. काय म्हणजे काय बोला, मी सांगतोय आपला जन्म महाराष्ट्रातच झालाय, महाराष्ट्रात झालाय नाही. मी उद्या UK मध्ये खेळेन का? जन्मलोय. माझा लंडनचा जन्म. काय म्हणजे प्रणील कुठं जन्म झालाय राजा तुझा? आफ्रिका. कुठे कुठे? अरे प्रणीलचा आफ्रिकेला, मग मला पण माझ्याबद्दल पण असेच बोलणार होत ना माझा आफ्रिकेला. हे बरं आहे तू. दक्षिण आफ्रिका झाला. समजलं मला, समजलं. तू काय विचार करू शकतेस माझ्याबद्दल हे मला समजलं आहे. तुम्ही डॉलीचा विषय का काढला? सगळं लांबच दक्षिण चालू आहे. आफ्रिका आफ्रिका. आहे. ओके चला. हा, मी उद्या खेळेन का कसं होणार इंग्लिश मध्ये आता सांगा. टुमारो. काय काय? Play tomorrow. विल आय प्ले Will I टुमारो? play tomorrow? व्हेरी गुड. विल आय प्ले टुमारो? ओके गुड. हा, आता हे पण, आता हा जो दुसरा मॉड्यूल आहे ना, हा दुसरा मॉड्यूल खूप महत्वाचा आहे कन्व्हर्सेशन करण्यासाठी. पहिल्या मॉड्यूल मध्ये आपण वाक्य बनवायला शिकलो. दुसरा जो मॉड्यूल आपण आता सुरुवात केलेला आहे हा कन्व्हर्सेशन साठी उपयोग होतो. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न विचारतो एकमेकांना तेव्हा आपलं कन्व्हर्सेशन चालू होते. संवाद. संवाद. व्हेरी गुड. थँक्यू रोशन. कोणाचा तरी आवाज येतोय, जरा म्यूट करायला सांगा. हो, कोणीतरी म्यूट करा. ओके, विल आय प्ले. ठीक आहे, पुढचं वाक्य घेऊ मी, सांगू तुम्हाला. Oh, sir. चला. ओके, बाकीच्यांनी सांगा. आता मीच कसं सांगायचं प्रत्येक वेळी? सांगा फक्त टुमारोच वाक्य सांगा मराठीमध्ये अगोदर, होकारार्थी. मी उद्या सिनेमा बघेन. ओके, मी सिनेमा बघेन. ओके, इंग्लिश मध्ये कसं होणार? आय विल वॉच सिनेमा टुमारो. व्हेरी गुड. आय विल वॉच सिनेमा. इंग्लिश मध्ये कसं होणार हा प्रश्न? विल आय वॉच सिनेमा टुमारो? व्हेरी गुड. हा, चल आता दुसरे जे बोलत नाहीत ते बोला. एक मराठीमध्ये वाक्य सांगा टुमॉरोचं. चला, कोण सांगेल? शैलजा. Sir, I am Tejas. I can say. Please Tejas, go ahead. First Hindi and then English. Okay, sir. मैं कल खेलने जाऊंगा. कल मैं नहीं. DDLJ बघितलेलंस का आज? तेजस. मैं कल खेलूंगा. ओके, मग ते ले जाऊंगा ऐकलं मला लगेच DDLJ आठवलं. बाकी काय असं. बोल. तर आज कोणतं थिएटर चालू होतं का? आज थिएटरचं, मी ते महाराष्ट्राची हास्य जत्रा थिएटरचा जोक होते भरपूर. तुम्ही लेट पण आले आज मूवी बद्दल बोलताय. आता माझ्यासाठी मोदी काय थिएटर चालू ठेवणार आहे? काय सांगते तू? ओके चला. येस तेजस, मैं खेलूंगा. हा, इंग्लिश. अरे पण खेलूंगाच झालं ना तेजस? झालं पहिलं. खेलूंगाच झालं तेजस, समथिंग डिफरंट. ओके, अर्चना. ओके, मला कॅमेरा जर तुम्ही ऑन ठेवलात ना तर मला विचारायला पण बरं पडतं, म्हणजे लाईव्हली वाटतं, म्हणजे तुम्ही ऐकतात असं बरं होतं. कोण सांगे? अनिकेत राजा आहेस तू? मी उद्या आंबा खाईन. ओके, हा, कसं होणार इंग्लिश मध्ये? आय विल ईट मँगो टुमारो. व्हेरी गुड. हा, पण जनरली बोललेस तू, ऍक्च्युली जे बोलत नाही आपण त्यांना विचारलं. कसं होणार? हा, मंगला. येस. प्रशिक बोल. हाँ सर. सर, मैं कल लिखूंगा. हा, मैं कल लिखूंगा. मी उद्या लिहीन. कसं होणार ते इंग्लिश मध्ये? पहिल्यांदा इंग्लिश मध्ये होकारार्थी. आय विल राईट टुमॉरो. व्हेरी गुड. आय विल राईट टुमॉरो. आता हे दुसऱ्यांनी प्रश्नार्थी करायचं मराठी आणि इंग्लिश.
चला, तेजसने जे वाक्य सांगितले ते दुसऱ्यांनी मराठीमध्ये करायचं आहे प्रश्नार्थी आणि मग इंग्लिश मध्ये करायचं. स्नेहा कर. हा, मी उद्या लिहीन. आय विल राईट टुमॉरो. प्रश्नार्थी करू ना. हा, मी उद्या लिहिणार का. हा, आता लिहिणार तो बोलतोय लिहीन आणि तू लिहिणार बोलणार, नका बदलायचं. तसं ठेवा, फक्त का ऍड करायचं. मी उद्या लिहीन का. हा, लिहीन का. आता मला माहिती नाही मुंबईमध्ये काय म्हणतात लिहिणार लिहीन वगैरे, पण आपली मराठी भाषा सगळीकडे बदलते. त्यामुळे लिहीन, आमच्या कोकणात लिहीन बोलतात ना का रोशनी. येस. हा, आमच्या कोकणात लिहीन बोल, मग तुम्हाला पण लिहीनच बोलावं नाही लागेल. सर, लिव्हिंग बोलतात. लिव्हिन बोलणार मी. माझी मुलगी बोलते, मी लिहते. हा, चला. हा, मी उद्या लिहीन का. हा, व्हेरी गुड. इंग्लिश मध्ये सांगा तर ते. विल आय राईट टुमॉरो. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. आता थोडस कन्व्हर्सेशन करूया आपण. ओके, ह्या विलचं घेऊन. हा, ओके. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही कन्व्हर्सेशनच्या याच्यामध्ये उत्तर सांगायचं. बघू तुम्हाला मेंदू आहे का. ओके. हा, कोणाकोणाला मेंदू आहे त्यांनी हात वरती करा, व्हर्च्युअल हँड. ज्यांना ज्यांना मेंदू आहे त्यांनी व्हर्च्युअल हँड. कॉन्फिडन्स बघूया आपण, किती जणांना कॉन्फिडन्स आहे की बाबा मला मेंदू आहे असं. ओके, ज्यांचे हात वरती नाही आहेत ते मी गृहीत धरतो की त्यांना डाऊट आहे, त्यांना मेंदू आहे का नाही याचा. ओके, चला. मला फक्त काही जणांचेच दिसत आहेत. फायनली प्रणिलने हात वरती केलेला आहे. मी पण केलाय. ओके, काजलला व्हर्च्युअल हँड दिसत नाहीये, त्यामुळे काजलने असाच हात वरती केलेला आहे. मी पण केलाय सर. मी पण म्हणजे कोणी. स्नेहा. स्नेहाला पण व्हर्च्युअल हँड नाही दिसलेला. ओके, चला ठीक आहे. ओके. हा, बाकीच्यांना प्रश्न आहे मेंदू आहे की नाही त्याचा. तर मी प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. ओके, मी प्रश्न विचारू. ओके, मराठीमध्ये. ओके, मी मराठीमध्ये प्रश्न विचारणार, तुम्ही मराठीमध्ये उत्तर द्यायचं अगोदर, मग इंग्लिश मध्ये प्रश्न विचारणार, मग इंग्लिश मध्ये उत्तर. ठीक आहे. हा, लिहायचं नाहीये ना. लिहायचं तुम्ही नंतर लिहा, बघू. ओके, ठीक आहे. नाव सांगायचं आणि उत्तर द्यायचंय. हा, चला. पहिला प्रश्न. ओके, तू उद्या चालशील का. मराठीमध्ये उत्तर. तर तुम्ही मराठीतच सांगितलं ना. मराठीतच सांगितलं. हा, मग मी प्रश्न विचारला ना, तुम्ही उत्तर द्या ना मराठीमध्ये. तू उद्या चालशील का. ओके मी उद्या चालेल. हो, व्हेरी गुड. चला, इंग्लिश मध्ये आता हेच वाक्य मी बोललेलो कोण बोलेल. अभिषेक. ओके, बोल अभिषेक. ओके, अभिषेक कोणाला तरी कोणाचं तरी नाव घ्यायचं आणि बोलायचं. चला, तू कोणाला प्रश्न विचारतोस. ते प्रणिल सर होते ना मगाशी. प्रणिल सर तुम्हाला प्रश्न विचारतात. अभिषेक बोला सर. विल प्रणिल वॉक टुमॉरो. अरे रे त्याला प्रश्न विचारतोयस ना तू प्रणिलला. अभिषेक, हा, प्रणिलला प्रश्न विचार. प्रणिल, तुला प्रश्न विचार. प्रणिल बोला. प्रणिल सर विचार. अभिषेक सर, मी सर नाही, मी प्रणिल आहे. हा, विचार अभिषेक प्रणिलला. प्रणिल विल वॉक टुमॉरो. काय 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 तर प्रश्न म्हणजे कसा विचारू मला ते नाही समजलं. अरे मी काय विचारलं, तू उद्या चालशील का. हा, माझा उत्तर काय दिलं तुम्ही. हा, मग आता प्रश्न हाच आहे ना, तू उद्या चालशील का. हा इंग्लिश मध्ये विचारायचा आहे. विचार. मग मी सर बरोबर बोललेलो ना. काय बोललास प्रणिल वॉच विल प्रणिल वॉक टुमॉरो. ओके, चला दुसरं कोण ट्राय करेल. चला, कोण ट्राय करेल. मी सांगू वंदना. येस. विल यू वॉक टुमॉरो. थांब प्रणिल थांब. हा, येस. कोण बोललं. बरोबर बोललो. कोणतरी बोललं, बरोबर बोललं. विल यू वॉक टुमॉरो. व्हेरी गुड. कोण बोललं हे. वंदना. व्हेरी गुड वंदना. तर मी सांगू. येस. माझी मुलगी आता साडी नेसून आले म्हणून मी थोडस तिच्याकडे. दाखवा ना सर तिला. बघू ना.
दाखवा ना सर. ते रेकॉर्ड होते हो, रेकॉर्ड होते असं. जरा पॉज करा ना सर. हा हुशार आहे रोशनी, हुशार. ओके चलो गुड. हा चला समजतंय अभिषेक कसं विचारायचं, मंगलाने कसं, कोणी मंगलाने विचारलेलं, कोणी विचारलं? वंदनाने विचार. अभिषेक समजलं? अभिषेक नाही सर, मला नाही ऐकायला आलं त्यांचं. नाही ऐकायला आलं तुला? वंदना बोलले ना त्या फक्त. मी प्रणील बोललो ना. हा मग प्रणील बोलला म्हणजे तू प्रणीलशी बोलतोयस ना. म्हणजे आता तू समज आपण दोघे जण समजा एका गार्डन मध्ये भेटलो. तू गार्डन मध्ये कोणाबरोबर तरी होतास, हा सो अँड सो बरोबर. हा मी तुला भेटलो, लगेच हसू नका रे. तो मित्रांबरोबर गार्डन मध्ये जातो, याच्यात हसण्यासारखं काय? नाही जात का? तो लाजला आता, बघितलं? असं नका करू, असू नका. तर अभिषेक मी तुला चुकून गार्डन मध्ये भेटलो. आता तू मला विचारणार आहेस की काय विचारणार तू मला सांग? उद्या नाही इथे काय करता, आता मी गार्डन मध्ये काही करू शकतो, पण तो उद्याच विचार आहे की उद्या तुम्ही मूव्ही बघणार का समजा. हा तर अभिषेक तू मला मराठीमध्ये कसं विचारणार सांग? तर तुम्ही उद्या मूवी बघाल का? तुम्ही उद्या मूवी बघाल का असं बोलणार ना. अच्छा तुम्ही. ओके तुम्ही बोल. मग प्रणीलला काय विचारलंस तू? विल प्रणील वॉल. तू प्रणीलला भेटलास आणि तू प्रणीललाच विचारतो, अरे प्रणील, तो प्रणील उद्या पिक्चर बघणार का, असं नाही ना. प्रणील तू मूवी बघणार का असं आपण विचारू ना. तू विचारली यू, मग ते इंग्लिश मध्ये विल यू वॉच मूवी. हा मग प्रणील हाक मारू नाही मारू, आपण सध्या हाक नको मारायला, पण विल यू वॉच मूवी असं विचारणार आपण, बरोबर की नाही? ओके 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 सर. हा पण ठीक आहे, विल यू वगैरे आता सध्या नको. मी ते खूप गाईत घेतलं मगाशी, पण मी तुम्हाला सांगितलेलं की आय असेल तिथे आयच वापरा, यू असेल तिथे यूच वापरा. ओके ठीक आहे. हा इंग्लिश मध्ये पण आता विलचं पण नको एवढं कन्फ्युजिंग व्हाल तुम्ही, कन्फ्यूज व्हाल तुम्ही, ते नको सध्या. आय असेल आय, प्रणील असेल तर प्रणीलच वापरा, तिथे नको आय आणि यू करा, नाही तर ते आयचा आय होईल आणि यूच्या जागी बाबा करून टाका. टेन्शन नको. ठीक ओके चला अजून एक शेवटचं आपण वाक्य घेऊ आणि थांबूया आपण. तर शेवटचं वाक्य तो उद्या बांगलादेश मध्ये जाईल का? मोठं वाक्य. चला चला तो उद्या बांगलादेश मध्ये जाईल का. आता याचं वाक्य छोटं करायचं, मग वाक्य याच्यात महत्वाचं काय, तो आणि जाईल, बरोबर की नाही. मग तो जाईल अगोदर करायचं. Will he go to Bangladesh tomorrow? In bracket tomorrow. येस. दुसरं कोण मराठी आणि इंग्लिश मध्ये? नाही मी मराठीच प्रश्न विचारला. तो उद्या बांगलादेश मध्ये जाईल का? कोण सांगेल पूर्ण वाक्यात? Will he go? Will he go Bangladesh tomorrow? To Bangladesh. Go to Bangladesh. Will he go to Bangladesh? ओके गो असेल, गोच्या पुढे कधीही टू लागतच ना. येस. चला शेवटचं वाक्य अजून. प्रणील उद्या आंबा खाईल का? Yes sir, I am eating amba. प्रणील तुला ग्रुप मध्ये बघते. मिंग्लिश बोलतात. इंग्लिश नाहीये, मिंग्लिश आहे. मी खूप कंट्रोल माझा विद्यार्थी आहे तो. प्रणील मी टुमॉरोचं वाक्य विचारलेलं आहे. I will eating mango. I will eat mango tomorrow. आयएनजी लागेल का राजा विल मध्ये? टुमॉरोच्या याच्यात आयएनजी लावलेला आपण प्रणील. नाही eat will eat. नक्की ना? हा ओके. हा प्रणील जॉबला आहे तो. काय फास्ट बोलतोय? हा मी फास्ट बोलतो, हळू बोलतो. नाही मी बोलता नव्हतं, एक्साइटेड पण. हो एक्साइटेड आहे प्रणील. प्रणीलचा जन्म युके मध्ये झालेला, भारतामध्ये म्हणून त्याला फास्ट बोलण्याची सवय आहे. पण तो आता जॉब करतोय प्रणील. आणि जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत त्या वर्कर्सचा डेटा जमा करण्याचा जॉब करतो एका एनजीओ मध्ये. हा तर शेवटचं वाक्य काय आपण घेतलं, काय प्रणीलला विचारलं, प्रणील उद्या आंबा खाईल का? कसं होणार इंग्लिश मध्ये प्रणील सोडून? मँगो. व्हेरी गुड प्रणील. आता प्रणील शब्द वापरायचा, प्रणीलच नाव वापरायचं वाक्यामध्ये.
सर प्रणीला विचारतो मी बोलणार म्हणजे आय बोलणार ना. बरोबर आहे. आयच बोलणार. प्रणीलला बोलले तर आयच बोलणार. ओके ठीक आहे. नो प्रॉब्लेम. ओके. समजते सगळ्यांना? याची प्रॅक्टिस करा. प्रश्न बनवायला तुम्ही शिकलेला आहात. पुढे काय घ्यायचं? ऍम, इज, आर, वॉज, वेअर, विल हे पुढे घ्यायचं वाक्याच्या आणि प्रश्न बनतात. ओके एवढं समजतंय? येस. आपण जर प्रश्नामध्ये उद्या वापरलं तर आन्सर मध्ये पण उद्या वापरायचं का? चालेल. हा वापरा ना ते, पण वाक्याच्या शेवटी वापरायचं सगळं. हो आणि नाही वापरलं तरी चालेल. नाही वापरलं तरी चालेल. नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. ओके सर. ओके थांबूया आपण, म्हणजे मी पॉज करतो.